इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। निवडणुकीत आईचा पराभव झाल्याने शिंदे गटाच्या पवन पवार याने भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकाकडे 50 लाखाची खंडणी मागून मारहाण केली। या प्रकरणी पवारसह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 3 सराईतांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। नाशिक रोड प्रभागातील प्रभाग 18 मधून शिंदे गटाचे पवन पवार यांची आई आशा पवार या भाजपचे शरद मोरे यांच्याकडून पराभूत झाल्या। शुक्रवारी संध्याकाळी पवन पवार, विशाल पवार आणि अन्य 12 जणांसोबत जेल रोड भागातील मोरे यांचे घर गाठले असून निवडणुकीत 50 लाख रुपये खर्च झाले, त्याची भरपाई दे असे सांगून मोरे व त्यांची बहीण गीता यांना मारहाण केली। गळ्यातील हार हिसकावला, चाकूने वार केले, जीवे मारण्याची धमकी देखील दिली। परिसरातील नागरिकांना दमबाजी करत दहशत निर्माण केली अशी फिर्याद गीता मोरे यांनी शनिवारी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिली आहे। यावरून वरील दोघांसह यश गरुड, दीपक सदाफळे, विजय सिंग उर्फ शिंग्या, बंटी काळे, किरण गाटोळे, शुभम आदमाने, सचिन तोरणे उर्फ गोट्या, अनुराग सागवान उर्फ मिताले, भुरया खेडकर व प्रशांत सदाफळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यश, दीपक व अनुराग यांना अटक करण्यात आली। अन्य संशयित फरार असून त्यांचा शोध देखील सुरू आहे अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी दिली आहे।